हे गायस, ऑल इंडिया निवडणुकीचं वातावरण सुरू आहे. चला तर मग आपण सुद्धा थोडीशी राजकीय वर्तुळातील चर्चा करूयात. आपल्या चर्चेचा विषय मॅनिफेस्टो. प्रत्येक राजकीय पक्ष हा निवडणुकीआधी आपले मॅनिफेस्टोज म्हणजे जाहीरनामे प्रसिद्ध करतात, ज्यामध्ये जर त्यांचा पक्ष सत्तेवर आला तर ते येत्या भविष्यामध्ये कोणकोणती कामे करणार याची माहिती देतात, म्हणजे जनतेशी केलेले प्रॉमिसेस. चला तर मग सध्या सत्तेवर असणारा BJP आणि सत्तेवर येण्याची शक्यता असणाऱ्या काँग्रेस यांच्या मॅनिफेस्टोचे आपण कंपॅरिझन करूयात. त्यामध्ये पहिला विषय महिलांविषयी BJPचा मॅनिफेस्टो असं सांगतं की महिलांना स्वयंरोजगार बनवण्यात येईल, तसेच स्पेशली त्यांच्या आरोग्यावर म्हणजेच सर्व्हिकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. तर काँग्रेसचा मॅनिफेस्टो असं सांगतं की महिलांना स्वयंरोजगार बनवण्यासाठी प्रत्येक वर्षी त्यांना 1 लाख रुपये पेन्शन म्हणून देण्यात येईल. तर दुसरा विषय आहे शेतकरी. BJPचा मॅनिफेस्टो असं सांगतं की शेतकऱ्यांचा जो MSPचा जो दर आहे तो वाढवण्यात येईल. तर काँग्रेसचा मॅनिफेस्टो असं सांगतं की MSPला लिगली म्हणजेच कायदेशीर दर्जा देण्यात येईल. तिसरा घटक आहे युवा वर्गासाठी BJPचा मॅनिफेस्टो असं सांगतं की पेपर लीकवर कडक कायदा करण्यात येईल, तसेच स्टार्टअप फंडिंग्स देण्यात येतील. तर काँग्रेसचा मॅनिफेस्टो असं सांगतं की स्टार्टअप फंडिंग्स दिले जातील, तसेच 30 लाख सरकारी नोकऱ्यांच्या रिक्त जागा भरून काढण्यात येईल. त्यानंतर आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी BJPचा मॅनिफेस्टो असं सांगतं की 70 वर्षापेक्षा जास्त वयवर्ष असणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्डद्वारे 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार दिले जातील. तर काँग्रेसचा मॅनिफेस्टो असं सांगतं की प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना 1,000 रुपये प्रति महिना पेन्शन देण्यात येईल. कॉमन मॅनसाठी BJPचा मॅनिफेस्टो असं सांगतं की त्यांची सत्ता जर पुन्हा आली तर ते मोफत राशन योजनाही पुन्हा अधिक 5 वर्षे चालवतील. तर काँग्रेस असं सांगतं की जे मजूर आहेत, जे कामगार आहेत, त्यांची जी मजुरी आहे ती कमीत कमी 400 रुपये करण्यात येईल. असे अजून अनेक प्रॉमिसेस या मॅनिफेस्टोमध्ये केलेले आहेत. पण तुम्हाला कोणाचे प्रॉमिसेस अधिक जास्त आवडले कमेंट करायला विसरू नका आणि हे नक्की सांगा की अब की बार कौन सी सरकार.